किलो गहू आपण हे निवडून घेतले आणि स्वच्छ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 3 दिवस ते भिजायला घालायचे. तर 2-3 वेळा पाण्याने धुतले ना कोरड्या करून छान होतं तांदूळ. आज भिजायला घातले ना सकाळी लवकर घालायचे स्वच्छ धुवून आणि 3 दिवस भिजवून द्यायचे. तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी जसे आपल्याला कळतं लगेच की गहू आलेले आहे तसे बघायचे आणि दळून घ्यायचे. 3 दिवस आता स्वच्छ पाणी ओतून आपण 3 दिवस भिजायला टाकायचे. 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवायचे म्हणजे कोरडा चांगला. असे 3 पाणी स्वच्छ धुवून घेतले आणि फुल पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून 3 दिवस भिजायला टाकायचे. त्या कोरडा बनवायचे आहे. मग आम्ही 3 दिवस धुवून भिजवले पाण्यात स्वच्छ पाणी निघून ते पाणी धुतले. ते धुवून आणले नंतर ते काढायचे. आता आपण एक नवीन पीठ वापरून पटकन चिक कसा बघू. एक वायची पिशवी घ्यायची आहे आणि पिशवी धुवून त्याच्यात टाकायचं म्हणजे कोणत्या मसाल्याला खूप वेळ लागतो. पिशवी पीठ वापरते ना चिक पटकन काढून घ्यायचं आणि पिशवी आपली स्वच्छ धुवून कलर जाणार नाही याची खात्री करूनच पिशवी वापरायची. अशा पद्धतीने चिक काढला ना आपला वेळही वाचतो आणि चिक पण छान येतो आणि हातांना पण काही लागत नाही. त्यांना नाही आणि जास्त वेळ अजिबात लागत नाही. बघा एकदम कोंडा अजिबात त्याच्यामध्ये जात नाही. हाताने जमा करायला खूप वेळ लागतो आणि चिकामध्ये कोंडा पण राहतो. नंतर फक्त एकदा चाळणीने आणि कपड्याने गाळलं का पटकन चिक. अशा प्रकारे आपण इथं सगळं काढून घेऊया. चिक पिशवीने गाळून घेतल्याच्या नंतर बघा आपण एका डब्याला आधी कपडा बांधलेला आहे आणि त्याच्यावर सोजीची किंवा आपली पिठाची चाळणी ठेवायची आणि सगळा गाळलेला चिक तो पिशवीने गाळलेला चिक परत ह्या दोन्ही कपड्यातून आणि चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. म्हणजे कुठं कुठं जे कोंडा राहिलेला आहे तो सगळा निघून जातो आणि कपड्याला जी तांब असते गव्हाची ती पूर्ण चिकटून येते. कारण मग कुरड्या पांढऱ्या शुभ्र अशा होतात. अशा पद्धतीने आपण सगळा चिक गाळून घ्यायचा आणि चिकात भरपूर पाणी घालायचं आहे. कारण वरती जेवढं पाणी येईल तेवढं आपण काढत राहणार आहे आणि चिक पांढरा शुभ्र तयार होते. पण गाळून घेतलेला चिक बघा सगळा याच्यात ठेवलेला आहे आणि दिवसभर आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल ना की याच्यावर पाणी साचलेलं आहे एक्स्ट्राचं ते काढत राहायचं आणि दुसरं एक्स्ट्राचं स्वच्छ पाणी टाकत राहायचं. आपण जेवढं पाणी काढू ना तेवढे तांब आणि त्याचं वरचं तांबूस आलेलं पाणी सगळं निघून जातं. असं हळूहळू काय करायचं आहे आपण सतत ते पाणी काढायचं 2-3 वेळा तसंच काढत राहायचं आणि संध्याकाळीसुद्धा झोपायच्या आधी एकदा पूर्ण पाणी काढायचं आणि चांगले कळशीभर पाणी त्यात एक्स्ट्रा टाकून ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्याच्या नंतरसुद्धा परत पाणी टाकायचं आणि परत पाणी चिकावरचं काढायचं परत पाणी टाकायचं सारखं ते करत राहायचं आणि खाली बघा पांढरा शुभ्र असा चिक साठलेला आहे.
पण हे लक्षात घ्यायचं का चिक जेव्हा घट्ट असतो त्यावेळेस थोडं पाणी एक्स्ट्रा लागतं आणि चिकामध्ये जेव्हा पाणी राहिलेलं असतं आपण काढतो त्यावेळेस चिक जर सैल असलं तर पाणी थोडंसं कमी ठेवायला लागतं. हे आपण म्हणतो की जेवढा चिक तेवढंच पाणी, असं नाही आहे. चिक घट्ट असल्यास पाणी थोडं जादा लागतं आणि पातळ असल्यास चिक पाणी कमी लागतं. आता चला आपण आधण ठेवायचं आहे गॅसवरती, पातेलं ठेवायचं आहे चिक हाटण्यासाठी आणि चिक आपण हाटून घ्यायचं आहे. जेवढं पाणी तेवढंच एक्स्ट्रा, माझा चिक घट्ट असल्यामुळं मी पाणी थोडं एक्स्ट्रा टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस बघा आता चिक हाटून झालं त्यावेळेस मग आता काय होतं, गावाकडच्या ताई चुलीवर करतात पण आपल्या गॅसवर करायचं आहे. गॅसची फ्लेम कशी जागीच लागते. आपण काय करायचं आहे, चिक एकदा पूर्ण हाटून झाला की त्याच्या खाली दुसऱ्या गॅसवर तवा आधीच तापायला ठेवलेला आहे आणि नंतर काय करायचं आहे, त्या पातेल्याखाली गॅस ठेवायचा आहे. म्हणजे अगदी गावाकडच्यासारखं आरावर चिक शिजल्यासारखा होतो. आणि मग हे पातेलं उचलून त्याच्या खाली आपण मोठा तापलेला तवा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. आणि एकसारखं हलवल्याने बघा आपल्या चिकामध्ये गोळी वगैरे अजिबात झालेली नाही, पांढरा शुभ्र चिक तयार झालेला आहे. आणि मग आपल्याला वाटतं की चिक कसा शिजला समजावा, ती चिकामध्ये चाटू घालायचा आहे आणि वरती पकडला की त्यावेळेस चिक बघा थरथर कापतो किंवा आपण स्वतःहून तो पडत नाही. मग त्यावेळेस समजावं की चिक शिजला. 15 ते 20 मिनटं चांगला चिक आधी वाफ घेऊन द्यायची आणि नंतर तवा ठेवून सुद्धा काय करायचं आहे, चांगल्या आहारावर शिजल्यासारखा 2-3 वाफा कडकडीत घ्यायचा आहे. आणि चवीपुरतं मीठ आपण त्यात टाकून घेतलेलं आहे आणि 2-3 वाफ. आता चिक शिजल्यानंतर बघा आपण उन्हामध्ये ह्या कुरड्या हातसवऱ्याच्या सोऱ्यामध्ये टाकून कुरड्या अशा उन्हामध्ये टाकून घ्यायच्या आणि बघा आपल्या कुरड्या वाळवून एवढ्या झालेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र कुरड्या झाल्या आहेत. चला तर आपण ह्या कुरड्या तळून बघूया. बघा अगदी कढई फुल भरते अशा आपल्या कुरड्या छान झालेल्या. अशा पद्धतीने आपण कुरड्या बनवतो. माझ्या कुरड्यांची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा तळलेली कुरडई आपण देवासमोर ठेवली. आता बघूया कुरडई कशी झाली. तर कुरडई आपली खूप खुसखुशीत आणि हात लावताच तुटलेली आहे.